मम्मीने बनवलेली पनीरची भाजी कशी आवडली? अरे भाजी तू खाल्ली नाही? खाल्ली ग मी, काही बी सांगस का? एक नंबर आहे. भावांना बी आवडली. सुंदर अशी सकाळ आणि त्यातल्या त्यात जेव्हा सकाळी सकाळी सगळं आवरून झाल्यानंतर आपण सकाळची जेव्हा देवपूजा करतो तेव्हा आपली दिवसाची जी सुरुवात आहे ना ती आणखीन जास्त सुंदर होऊन जाते. आणि तसं माझं सकाळी पहाटेला उठून स्मरण झालेलं आहे. पण जे काय आता देवपूजेचं क्लिनिंग वगैरे असतं आणि बाकीचं ते मी आता करून घेते आहे. तसं पाहायला गेलं तर मार्गशीर्ष महिना संपून गेला पाहता पाहता आणि म्हणजे संपण्यात आलेला आहे. आणि तरीसुद्धा काही दिवस माझे असे गेले की त्या दिवशी माझं स्मरण पण म्हणजे पाहिजे तसं झालं नाही, पारायण पण पाहिजे तसं झालं नाही. कारण काय झालं, तुम्ही पण पाहिलं मागचे काही दिवस व्हिडिओ नव्हते. तर त्यावेळेला असं होतं की नाताळाची सुट्टी मुलांना, मग 1-2 दिवस बाहेर गेलो तर फिरायला. त्याच्यानंतर 2-3 दिवस मध्ये मेकअपच होते. त्याच्यानंतर 2-3 दिवस पार्लरमध्येच थोडीशी गर्दी होती. आणि तुम्ही पाहिलं की साड्यांचं पण मी आता ते सुरू केलं आहे ना, त्याच्यामुळे घरी पण साड्या पाहायला बऱ्याचशा महिला, माझ्या मैत्रिणी कॉलनीमधल्या वगैरे अशा येत राहतात. आणि ते त्यांना दाखवण्यात किंवा काय असं म्हणजे भरपूर वेळ चालला जातो. त्याच्यामुळे मग वेळच मिळत नव्हता व्हिडिओसाठी पण. आणि तुम्ही सगळे खूप जास्त वाट बघत होतात त्याच्यासाठी खरंच मनापासून सॉरी. पण आहे ना, आता मी तुम्हाला टाईम देऊन ठेवेल, त्या टाईमावरच मी आठवड्यातून 2 किंवा 3 दिवस तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणजे तुम्हाला इतर दिवस आपले चॅनलवर चेक करायचं काम नाही, शोधायचं काम नाही असं म्हणून. पाणी पिते. हो, हा पोकोच्या मोबाईलपेक्षा कमी शूट घेतो बा, चार्जिंग कमी व्हायची. पण आता असं वाटतच नाही है ना. गाईची 4-5 वर्षापूर्वी पंगार आहे आणि 500ची आहे. आणि लालवाली माझीवाली पंगार आहे जी मागच्याच वर्षी घेतली. किती लाग? 1200ला घेतलं होतं. अच्छा. तो व्हाट्सअप गाइस के सबसे वेलकम बैक टू माय अदर गेम व्लॉग. गाइस आज मम्मी वापस से करने वाली शूटिंग. हे पहा गाइस, आता ना मम्मीचे सबस्क्रायबर्स आता मम्मीनी पनीरची भाजी करणार आहे. मेथी पनीर राहते का पालक पनीर राहतं का ते? हा, पालक पनीर. मला पालक पनीर जास्त आवडतं, पण मला पनीरच्या भाजीपेक्षा पालक पनीर इतकं नाही आवडत. आणि काल आपण पालकची केली ना, हां आज पनीरची करते. ठीक आहे. हे पा मस्त फ्रेश पनीर. ते बी आम्ही आमच्या दूधवाला त्यांच्याकडून घेतलेलं आहे, ते घरी बनवलेलं फ्रेश पनीर. ते बाकीचे आर्टिफिशियल राहतं ना. जे पॅकिंग असतं ना त्याच्यामध्ये असं वाटतं की थोडीफार भेसळ असेल बॉस म्हणून, पण हे जे असतं ना हे फुल ऑफ चांगलं राहतं. वा, हे पनीर वाटत बी नाही. ते का म्हणतं का त्याच्यासारखं वाटते ते टोफू. फॉर्म. आता हे पनीर मी पूर्ण कापून घेते आणि त्याचा मसाला पण तयार करून घेते. तुमच्यासोबत आधी मी शेअर केली आहे रेसिपी. पुन्हा यावेळेस घरचा पनीर करू आपण. तुमचं सगळ्यांचं मी स्वागतच केलं नाही, एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ आणते तुमच्यासोबत. तर नमस्कार मंडळी, मी प्रीती, तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. आणि आजचा दिवस खूप छान आनंदाचा जावो तुमच्यासाठी. आता 2025चे हे शेवटचे 2-3 दिवस आहेत आणि म्हटलं चला व्हिडिओ शेअर करायलाच पाहिजे. व्हिडिओ काय आहेत नव्हते ते पुढे मी सांगते. जनरल कारण होतं, विशेष असं काही नाही. पण चला आता आधी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. पनीरचे क्यूब हे ना मस्त असे कट करून घेते मी, थोडे मोठे. चला आता भाजीची जी तयारी ती करून घेतली मी सगळी. टोमॅटो कापून घेतलेला आहे, इकडे हे पनीर कापलं आहे
इकडे पा जवळ घे. इथं खोबरं, कांदा कांदा कापून लसूण घेतला आहे, लसूण, टमाटा. हां. आणि इथं हे 2-3 लवंगा, मिरे, थोडीशी बडीशोप, धने पण घ्यायचे मला थोडेसे, तर मी धने टाकते. सगळे टमाटे किती बेकार वाटत आहे. असं लाल लाल टमाटा सॉस बी बनवू शकतो आपण त्याच्याने. एवढे टमाटे ही थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथी म्हणजे काय राहतं? कसुरी मेथी म्हणजे भाज्यांमध्ये टाकण्याचा एक पदार्थ. धणे का मेथी हो सापडत नाही. आणले तर होते रे घरी. मला पाकता धन कुठे काय धने? खडा मसाला असेल तुमच्याकडे तो टाकायचा. तेजपत्ता आणि दालचिनी. पण धने नाही सापडते आता, काय करू आता. पण आता आम्हाला सापडत नाही. जर तुमच्याकडे असणार तर तुम्ही टाकूनच दे द्या. ठीक आहे, चला मी धने नाही पण धनेपूड आहे माझ्याकडे. ठीक आहे, आता धनेपूड मी इथं काढून घेते साईडला मसाल्यामध्ये टाकण्यासाठी. आता बस त्याच्यामध्ये तेल टाकतो का? नाही ते आता हे सगळे ना भाजून घेते मी. कांदे, लसूण आणि खोबरं. त्याच्यामध्ये 2-3 काजू पण टाकणार आहे मी, म्हणजे मसाला खूप छान टेस्ट येते. मसाले सगळे भाजून घेतलेले आहे. आता थंड होऊ देते, मग मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे सगळं. बऱ्याच दिवसापासून तुमच्यासोबत लाईव्ह पण नाही घेतलं मी साडींचं, पण तुम्हाला खोटं नाही सांगत, त्याच्यानंतर माझ्या 2-3 वेळेस मी साड्या आणल्या गेल्या आणि त्या माझ्या गेल्यासुद्धा, पण लाईव्ह घेतलं गेलं नाही, असं झालं माझं. मसाला भाजण्यामध्ये कढई थोडीशी काळी झाली पा, पण आता त्याच कढईमध्ये मी पनीर आणि तेल टाकून दिले. हां, पनीर थोडेसे परतून घेते आणि काढून घेणार आहे. मम्मी तू किती क्यूट दिसते ना. थँक्यू. चला परतून घेऊ त्याच्यात. या मसाला काय बोलता ग? धने पावडर घेते. धनी मोनी पोडिओ. यार आपण जेव्हा रेसिपी बनवतो तयार ते आवडतं म्हणजे पाहायला आवडतो. म्हटलं तूच बनव म्हटलं. हे काही लाल मिरची आहे ना. लाल मिरच पावडर आणि हे काय आता? तिखट. आणि हा आपला गरम मसाला. मम्मी तो गरम का नाही मग? गरम नाही तो थंडा होऊन जातो. काय करतो टाकणं सगळं आता. थांब ना, पहिले हे काढून घ्यावं लागेल. ओला मसाला परतून घ्यावा लागेल. आपण जो मिक्सरमध्ये वाटण केलं आहे ना तो, आणि त्याच्यानंतर मग हे टाकावं लागतं बेटा कोरडे मसाले. अच्छा, आता हे टाकून टाकवे. काम वाटतो नुसतं. बस. किती मस्त वाटतोय मसाला. तो आता मसाला आपण इकडं टाकून घेऊ. सगळं. ओ वाव, किती भारी वाटत टाकताना. ओ बापरे. टाकताना ते भारी वाटलं मी आज. खरं वाटलं उलट. आज एकदम झकास भाजी बनणार आहे गाईस. इथं तेल जोडून गेलं गाईस. ते उडत राहतं गाईस, थोडंफार चालू राहतं. हा गाईस, एवढं तेवढं इग्नोर करून द्यायचं गाईस. तुम्ही तेवढं जोकिंग गाईस. चला आता मसाला छान परतून घेऊ आपण. आपली प्रोवाईडसाठी प्रोग्रॅम आहे. हे पहा गाईज, आता मग मी पोळी करते. काय माहिती खावं. आपला मसाला टाकला गेलेला आहे, तो छानपैकी परतून होतो तोपर्यंत कणिक मळून घेते मी. आणि पोळी करून घेते. नाही, पोळ्यानंतर करेल, तोपर्यंत कणिक पण मोडून जाईल. मग नंतर प्रॉब्लेम म्हणजे हे टेन्शन नाही राहत ना. मग आपण फक्त हा मसाला जेव्हा टाकतो ना आपण, तेव्हा खूप आजूबाजूला असे वरती ते थेंब उडतात तेलाचे मसाला परतवण्यासाठी. मग मी ना झाकण ठेवून देते असं, जास्त इकडं तिकडं ते तेलाचे थेंब काही उडत नाही. मग हा जो मसाला आहे ना तो परतून झाला. त्याच्यानंतर त्याच्यात मी टोमॅटोची प्युरी टाकणार आहे. पुन्हा ते छानपैकी मिक्स करून घेईल आणि पुन्हा झाकण ठेवून देईल, कारण मग ह्याच्या पण आहे ना तेलाचे थेंब सगळीकडे खूप उडतात. आणि मग पाहिजे तसं तो मसाला आपला जो आहे त्याला तेल सुटेपर्यंत आपण काही परतू देत नाही, मग घाई करून घेतो. यार का
असंच आहे, तू समजते का? चला आता जी टोमॅटोची प्युरी टाकली होती ना तिला पण छान असं तेल सुटलेलं आहे पहा तुम्ही. आणि आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले आणि पनीर असं सगळं टाकून देऊ. म्हणजे इंग्रेडियंट्स सगळे. तर हे थोडंसं पाणी पण टाकून घेऊ आपण, जे आपण मिक्सरमध्ये जो मसाला लागला असतो ना तो त्याला साफ करायसाठी. त्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपण पनीर टाकलं. पनीर टाकून घेतलं. आणि ही जी भाजी ना थोडी घट्ट असेल छान लागते. आणि मग मी मस्त अशी घट्ट करणार आहे, जशी हॉटेलची असते ना तशीच. तर आता याला उकळी येऊ देऊ, तोपर्यंत आपण इकडं दुसरं हे करते त्याला. आता इकडून आपण हे घेतलं. मग आपण ना याच्यामध्ये तेल टाकणार आहे. मला माहिती तेल टाकणार आहे मम्मी आपण याच्यामध्ये. हो बेटा, मला माहिती. तुला कसं माहिती राहतं रे सगळं? अगं जेव्हा पण मी हे भांडण काढते तू त्यामुळे तू तेल टाकणारच टाकणार. मी पाहिलेलं आहे. हो ना, किती हुशार आहे केशव. सगळं. चला आता आपण आहे ना तडका करून घेऊ. आता ना सगळ्यात पहिले आपल्याला टाकायचं आहे गरम गरम मसाला. हे बघायचं मम्मी इकडे काय काम करते. आता इकडं ही धनेपूड, लाल तिखट आणि आपला गरम मसाला आणि ही काश्मीरी लाल गरम मिर्च मसाल्याची आठ इकडं मी तडका करून आपल्या ह्या जी पनीरची भाजी ना इकडं टाकून घेणार आहे. हे बघायचा गरम मसाला, तिखट मसाला सगळा गॅस बंद करून घेतला मी. आणि आता इकडं तिखट मसाला गरम मसाला सगळं टाकून घेणार हो आहे. सगळं टाकून घेणार आहे मी. गॅस बंद आहे बरं का, नाही तर मग ते जळून जातं सगळं मसाला. हे छान तेलामध्ये फिरून घ्यायचं आणि त्याला मिक्स करून घ्यायचं पहिले. तिखट लागली. याला मस्त काढून घ्यायचं. मस्त रंग येतो. रंग हे तुम्हाला व्हिडिओमध्ये जास्त पिवळं दिसत असणार, पण एक खऱ्यामध्ये असं स्किन मस्त अशी कलर. कोथिंबीर. धनेपूड छान भाजलेलं होतं, ते नंतर मी सगळ्यात शेवटी टाकून घेतलं होतं. मसाल्यामध्ये काही टाकलं नव्हतं तिकडं. चवीनुसार मग मीठ. बस. बनवलेली पनीरची भाजी कशी आवडली? अरे भाजी तू खाल्ली नाही? खाल्ली ग मी. काही बी सांगस का? एक नंबर आहे. भावांना बी आवडली.